हे असं ठिकाणी तिथं तब्बल 53 काढा एका दिवसात बांधल्या होत्या बघा आमटीच्या. तर मी बोलतोय आण्याच्या सुप्रसिद्ध आमटी बद्दल बघा. तर एवढ्या थंडीचं सकाळीच बाबा म्हणले आपल्याला जायचं आण्याच्या जत्रेला नाही का आमटी खायला, दर्शन पण घ्यायला. सकाळची थंडी इकडे एवढी थंडी ना जबरदस्त का विचारूच नका तुम्ही. डायरेक्ट एवढी जबरदस्त यात्रा मानल्यावर गर्दी राहणारच, आणि त्यात शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे ना गर्दी मग विषयच नाही. डायरेक्ट तसं मोबाईल काढायचा चान्स नव्हता बघा तिथं, पण तुमच्यासाठी ना मी रिस्क घेतलं. तुम्ही घ्या दर्शन. मग काय आता दर्शन बिर्शन आटपलं आमचं. आता विषय होता तो जेवायचा, आणि जेवाय काय सगळं हजरच होतं इथं. कांदा लिंबू घेतल्याशिवाय टेस्ट आहे का आमटीला? मग काय आम्ही डायरेक्ट गेलो कांदा लिंबू घेतलं नाही का. दर्शनाला तर नंबर लावायच लागत होते, पण इथं विषय असा आहे जेवायला सुद्धा आहे ना आम्हाला नंबर लावायला लागले नाही का. म्हणजे विषयच वेगळा आहे डायरेक्ट इथं. आणि आत गेलो तर इथं चालू होती डायरेक्ट 54वी कडे नाही का. तुम्ही म्हणशान एवढ्या कडाय उकळतात कशा? अहो सिस्टीम एवढी खतरनाक होती तिथं का बार बास रे बास. आणि विषय गोष्ट अशी बसून जेवायला सगळ्यांना नाही का एकदम खतरनाक. मग काय चुरली वाकर एकदम नाद मध्ये. इथे ना डायरेक्ट घरी जेवल्यासारखं फील आला बघा एकदम नाद. येतं सोडाच तिथं कीर्तनाचा सप्ताह सुद्धा चालू होता बघा. पण मला असं भारी वाटली एक गोष्ट बघून, ती म्हणजे ना आपला भगवा झेंडा बघा. आणि तो एवढा खतरनाक फडकत होता ना, मला ना असं भारीच वाटलं राव. त्याच्यात आपल्या बहिणीचं चाललं होतं मोबाईल घेऊन दे. मग काय दिलं एक मोबाईल घेऊन जाऊन दे म्हणलं घे. मग काय दुसरं तू मागती तरी काय माझ्याकडे नाही का. आता आपली छोटी बहीण एवढ्या दिवसातून आपल्याला भेटली होती, त्याच्यामुळे तिला म्हणलं चाल तुला काय घ्यायचंय ते. ती म्हणली चष्मा घ्यायचाय. मग काय तिला दिला चष्मा घेऊन.